गोव्यातून गुजरातकडे होणारी गोवा बनवटीच्या मद्याची तस्करी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जेरबंद केलं। 1,15,20,000ची बनावट दारू, एक कंटेनर असा सुमारे 1,30,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी ट्रक चालक रामजीवन वीरधाराम विष्णोई वय वर्ष 26 याला अटक करण्यात आली आहे। बुधवार दिनांक 21 रोजी सकाळी अनुस्कुरा गावानजीक ही कारवाई करण्यात आली। याबाबत अधिक माहिती अशी की जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर बनावट दारूची तस्करी वाढली आहे। या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची भरारी पथके सतर्क झाली आहेत। गोव्यातून येणाऱ्या संशयास्पद वाहनांवर त्याची करडी नजर आहे। अनुस्कुरा घाटादरम्यान बनावट दारू जिल्ह्यात येणार असल्याची माहिती भरारी पथकास मिळाली होती। त्यानुसार निरीक्षक सदानंद मस्करे यांच्या पथकाने अनुस्कुरा घाटानजीक एका हॉटेलजवळ सापळा रचला होता। बुधवारी सकाळी त्यांनी अनुस्कुरा गावाजवळ एक संशयित ट्रक अडवून झडती घेतली असता त्यात 1,15,20,000 रुपयांचा किमतीचा गोव्यात तयार केलेला बनावट दारूचा साठा आढळला। यामध्ये 1,15,00,000 रुपये किमतीचे मद्याचे 160 बॉक्स आढळून आले। त्यामध्ये 76,800 बाटल्या मिळून आल्या। 15,30,000 रुपये किमतीचा ट्रक असा सुमारे 1,30,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। निरीक्षक मस्करे यांच्यासह दुय्यम निरीक्षक अभयकुमार साबळे, अजय वाघमारे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक कांचन सरकर, जवान विलास पवार, सचिन रोंढे, विशाल भोई आदींच्या पथकाने कारवाई केली।